हाय गाईस, सकाळी सकाळी चाललेली मी श्रेयाला सोडवायला आणि श्रेयसला जायचं होतं हॉस्पिटलला घेऊन. तर मी डोंबिवली बससाठी वाट बघत होती. फायनली डोंबिवली बस भेटली मला. इथे डोंबिवलीला मी उतरली. त्यानंतर सकाळची धावपळ सगळ्याचीच असते. धावधाव करत गेली मी ट्रेनला गेले आणि त्यानंतर उतरली सायन्स स्टेशनला. सकाळी सकाळी सगळ्या कामवाल्यांची धावपळ असते. गर्दी पण ट्रेनला भरपूर होती. त्यानंतर मी फायनली आता पोचली सायन हॉस्पिटलला. मुलांच्या मागे हॉस्पिटल लागलं ना खूप बेकार असतं. सकाळ सकाळी आपली कामाची घाई सगळं करून सगळं जागेवर ठेवून आपल्याला निघायला लागतं हॉस्पिटल जाण्यासाठी. आणि खूप असं धावधाव पळपळचं जीवन असतो आणि श्रेयसची तब्येत बरी नसते. त्यामुळे हॉस्पिटलला गेलेले. फायनली हॉस्पिटलचं काम झालं ना आता मी निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर ट्रेनमध्ये आता खाली ट्रेन होती, दुपारचा वेळ होता म्हणून ट्रेन पूर्ण खाली होती. यायच्या टायमाला खूप गर्दी असते. आणि ट्रेनमध्ये बसले आणि फायनली मी आता पोचते डोंबिवली स्टेशनला. श्रेयसची चाललेली मस्ती ट्रेनमध्ये. डोंबिवली स्टेशनला पोचलेली आहे मी. आणि श्रेयस बोलतो मला भूक लागली, चल मला काहीतरी खाऊ दे. मग घेऊन गेली मी त्याला हॉटेलला. हॉटेलमध्ये खाल्लं आणि नंतर लस्सी वगैरे पिली ना आम्ही गेलो आता घरी जाण्यासाठी बस शोधायला. बस बघू कितीची. बस वगैरे भेटली मला आणि फायनली मी पिल्लूच्या शाळेजवळ पोचलेले आहे. आणि घरी आले आणि बाबूची मस्ती चालू होती. कासव मेला म्हणून सांगत होता. आणि बघा त्याची मस्ती कशी असते. मिनी ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ना, सपोर्ट करा प्लीज चॅनलला. बाय बाय.